कौलगे इथं जाधव गुरुजींची 12वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी. जाधव कुटुंबीय आणि नाळ फाउंडेशनच्या वतीनं आयोजन. शेतकऱ्यांचा सन्मान आणि दूध उत्पादकांसाठी घेण्यात आलं मार्गदर्शन शिबिर. गडिंग्लज तालुक्यातील कौलगे इथं कैलासवासी लक्ष्मण भागोजी जाधव गुरुजी यांची 12वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या निमित्तानं आदर्श शेतकरी पुरस्कार, सन्मान बैल जोडीचा पुरस्कार, शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कौलगेकर ग्रामस्थांचा सत्कार, आदर्श दूध उत्पादक शेतकरी आणि कौलगे गावातील दूध उत्पादकांना मार्गदर्शन शिबिर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. जाधव कुटुंबीय आणि नाळ फाउंडेशनच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. अनिल केसरकर यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला. रोख रुपये 5,000, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप होतं. बैल जोड्या बाळगलेल्या 8 शेतकरी बांधवांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये सुभाष वांगणेकर, प्रभाकर देसाई, बबन पवार, नितीन केसरकर, अशोक सावेकर, निवृत्ती पाटील, सत्यजित शिंदे आणि महादेव पाटील यांचा समावेश होता. या सर्व शेतकरी बांधवांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, समृद्धी घमेले, 5 किलो गहू भुस्सा आणि कासरा देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर कौलगे गावात 4 दूध संस्था आहेत. यातील आदर्श दूध उत्पादक शेतकरी वंदना शिंदे, वंदना जाधव, अशोक बेलवाडकर आणि दत्तात्रय कापसे यांनाही रोख रुपये 1,000, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर अविनाश जोशी यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुग्धवाढीसाठी मार्गदर्शन केलं. गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, आनंदराव जाधव, रामचंद्र पवार यांची मनोगत झाली. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या पीटर मिलनजीस, प्रकाश शिंदे, पांडुरंग रावण यांनी आपल्या सत्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अरुण येसरे यांची मुख्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, सुनील पाटील यांची महामंडळ परिवहनकडे कंट्रोलरपदी निवड झाल्याबद्दल आणि कुमार ओम येसने यांनी नीटमध्ये 720 पैकी 705 मार्क मिळवल्याबद्दल यांचाही सत्कार करण्यात आला. कुमार राजवर्धन पवार यानं 10वीमध्ये उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित असणाऱ्या गावातील सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांना प्रत्येकी 1 किलो मिनरल मिक्सचर प्रोटीन पावडर भेट म्हणून देण्यात आली. सागर पवार यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभार डॉक्टर सुधीर येसने यांनी मानले.